नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 25 आणि 26 जूनच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. बघूयात आजची पहिली बातमी. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य हरिद्वार दुबे यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. हरिद्वार दुबे हे मूळचे बलिया जिल्ह्यातील रहिवासी होते. 26 नोव्हेंबर 2020 रोजी भाजपाने त्यांना राज्यसभेचे सदस्य केले होते. तर लक्षात ठेवायचे की भाजपाचे सदस्य असलेले, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य असलेले हरिद्वार दुबे यांचे 74व्या वर्षी निधन झालेले आहे. पुढची बातमी बघूयात. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाल यांनी नवी दिल्लीत कृषी भवन येथे नवीन औषध आणि लसीकरण प्रणाली पोर्टलचा प्रारंभ केला. प्राण्यांची औषधे आणि लसींच्या मंजुरीसाठी नियामक प्रक्रिया जलद करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था CDSCOच्या समन्वयाने CDAC द्वारे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग द्वारे नंदी पोर्टल विकसित केले गेले आहे. तर लक्षात ठेवायचे की केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाल यांनी या पोर्टलचे अनावरण केले आहे. याची सुरुवात केली आहे. ते पोर्टल कुठले आहे? नवीन औषध आणि लसीकरण प्रणाली पोर्टल हे आहे. आणि याला कोणी डेव्हलप केलेले आहे? तर CDAC, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग याद्वारे नंदी पोर्टल विकसित केले गेलेले आहे. हे इथे महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर, जिल्हा जळगाव प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. रवींद्र शोभणे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. दुसऱ्यांदा अमळनेरला साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा बहुमान मिळालेला आहे. 97वे अधिवेशन हे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे. यापूर्वीचे साहित्य संमेलन म्हणजे जे पहिले साहित्य संमेलन झालेले होते अमळनेरमध्ये, ते कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 1952 मध्ये झाले होते. त्यानंतर आता अमळनेर येथे 97व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा जन्म 15 मे 1959 रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातल्या खरसोली गावी झाला आहे. डॉक्टर शोभणे हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. सरकोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर नरखेड येथे महाविद्यालयीन शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात पूर्ण केले. 1989 मध्ये त्यांनी PhDची पदवी मिळवली. कथालेखक म्हणूनही ते साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1991 मध्ये त्यांच्या वर्तमान हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना उत्तरायणसाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, मारवाडी प्रतिष्ठानाचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु ल देशपांडे कादंबरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कुठल्या लेखनासाठी तर उत्तरायणसाठी हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. त्यांची ध्रुव, अश्वमेध या कादंबरी आणि चंद्रोत्सव, दाही दिशा, शहामृग हे कथासंग्रह मराठी साहित्यात प्रसिद्ध आहे. तर लक्षात ठेवायचं की त्यांच्या कादंबऱ्या कुठल्या आहेत? ध्रुव, अश्वमेध या त्यांच्या कादंबऱ्या आहेत आणि चंद्रोत्सव, दाही दिशा, शहामृग हे त्यांचे कथासंग्रह मराठी साहित्यात प्रसिद्ध आहे.
तर लक्षात ठेवायचे की यावेळी होणारे मराठी साहित्य संमेलन 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे, जे अमळनेर येथे होणार आहे. दुसऱ्यांदा अमळनेरमध्ये साहित्य संमेलन होणार आहे. पहिल्यांदा 1952मध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. आता दुसऱ्यांदा जे अध्यक्षपद आहे ते कुणाला मिळालं आहे? रवींद्र शोभणे यांना मिळालेले आहे. आणि रवींद्र शोभणे यांची माहिती जसे की त्यांच्या कादंबरी कुठल्या आहे, त्यांचे साहित्य कुठले आहे, कथासंग्रह कुठले आहे, हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. दीक्षा सागर या गोल्फ खेळाडूने लेडीज युरोपियन टूर चेक लेडीज ओपन 2023 ही स्पर्धा जिंकलेली आहे. दीक्षाचा हा दुसरा किताब आहे. पहिला युरोपियन टूर तिने 2019मध्ये दक्षिण आफ्रिका येथे जिंकलेला आहे. पुढची बातमी बघूयात. क्रीडा विश्वाशी संबंधित ही बातमी आहे, गोल्फ या खेळाशी संबंधित. बघूयात बातमी सविस्तर. कोरिया 65वी ओपन गोल्फ चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा अमेरिकन गोल्फर सेओंग सू हान याने जिंकली आहे. हे त्याचे पहिलेच आशिया टूर विजेतेपद आहे. ही स्पर्धा 22 जून 2023 ते 25 जून 2023 या कालावधीत चोंगनाम दक्षिण कोरिया येथे खेळली गेली. चोंगनाम दक्षिण कोरिया येथेही खेळली गेली आहे. तर लक्षात ठेवायची की कोरिया 65वी ओपन गोल्फ चॅम्पियनशिप ही स्पर्धा कुणी जिंकलेली आहे? तर अमेरिकेच्या गोल्फर सेओंग सू हान यांनी ही जिंकलेली आहे. ही स्पर्धा चोंगनाम दक्षिण कोरिया येथे झालेली आहे. पुढची बातमी बघूयात. आसाम राज्य सरकारने 1975 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीविरुद्ध संघर्ष करणाऱ्या नागरिकांचा लोकतंत्र सेनानी म्हणून गौरव करणार आहे. 300 नागरिकांचा राज्य सरकार सन्मान करणार आहे. तर आणीबाणीचे कलम कुठले आहे? आपण पॉलिटीत बघितलेलंच आहे. आणीबाणीशी रिलेटेड कलम कुठले आहे? 352 ते 360 आणि 365 नुसार देखील आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. तर आणीबाणी विषयक पॉलिटीमध्ये बेसिक्स वाचून घ्यायचे आहेत. आणि या बातमीत लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या राज्य सरकारने आपल्या नागरिकांचा लोकतंत्र सेनानी म्हणून गौरव केलेला आहे आणीबाणी विरुद्ध संघर्ष करणाऱ्या नागरिकांचा? तर ते आहे आसाम राज्य सरकार. हे येथे महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. त्रिपुरा राज्य सरकार राज्यातील 75 गावांचे नाव बदलणार आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्य सैनिकांचे नाव आता या गावांना दिले जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. तर लक्षात ठेवायचे की कुठले राज्य आपल्या राज्यातील 75 गावांचे नाव बदलणार आहे? तर त्रिपुरा राज्य हे 75 गावांचे नाव बदलणार आहे. आणि स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा स्वातंत्र्य सैनिकांचे नाव या राज्यातील गावांना दिले जाणार आहे. 21 जून 1961 नंतर 25 जून 2023 रोजी दिल्ली आणि मुंबई भारतातील या 2 शहरांमध्ये मान्सूनचा एकच दिवशी प्रवेश झालेला आहे. ही घटना तब्बल 62 वर्षांनी घडलेली आहे. यावर खूप प्रश्न येण्याची शक्यता नाहीये, पण एक वन लाइनर म्हणून लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. हरियाणा राज्य सरकारकडून एकीकृत जलसंधारण कृती आराखडा 2023 ते 25 म्हणजेच इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्सेस ॲक्शन प्लॅन 2023 ते 25 हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर कमी होत जाणारे पाणी आणि पाणी साचणे या दुहेरी आव्हानांना तोंड देणे आहे.
म्हणजे जे पाणी कमी होत जात आहे आणि जे पाणी साचतंय, या दोघेही प्रॉब्लेम्सला या आराखड्यात बघितले जाणार आहे. तर लक्षात ठेवायचे की इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्सेस ॲक्शन प्लॅन 2023 to 2025 हा कुठल्या राज्य सरकारचा उपक्रम आहे, तर हा आहे हरियाणा राज्य सरकारचा उपक्रम. हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. युरोपियन महासंघाने डील ऑन इक्विटेबल रेफ्युजी होस्टिंग हा उपक्रम सुरू केलेला आहे. बाहेरील देशांमधून युरोपीय महासंघात येणाऱ्या आश्रितांसाठी नियमावली जाहीर करणे आणि युरोपीय महासंघाच्या सदस्यांना आश्रितांचा कोटा निश्चित करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुढची बातमी बघूयात. IPCEI इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ऑफ कॉमन युरोपियन इंटरेस्ट हा कार्यक्रम युरोपियन युनियनने सुरू केलेला आहे. मायक्रो इलेक्ट्रॉनिक आणि संभाषण तंत्रज्ञान संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ऑफ कॉमन युरोपियन इंटरेस्ट हा कार्यक्रम युरोपियन युनियनचा आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. आणि हा कार्यक्रम का सुरू करण्यात आला आहे, तर मायक्रो इलेक्ट्रॉनिक आणि संभाषण तंत्रज्ञान संशोधनासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढची बातमी बघूयात. भारताने अमेरिकेसोबतच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केलेली आहे. भारत आर्टेमिस करारात सामील होणारा 27वा देश आहे. आता हे आर्टेमिस नाव हे ग्रीक चंद्राच्या नावावर आहे. ग्रीकमध्ये चंद्रदेवाच्या नावावर आहे. लक्षात ठेवायचं की भारत या आर्टेमिस करारावर सामील होणारा किंवा यावर स्वाक्षरी करणारा 27वा देश आहे. 2020 साली 7 देशांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आर्टेमिस करार स्थापन केला आहे. 1967च्या आउटर स्पेस ट्रीटीनुसार नागरी अवकाश संशोधन आणि शाश्वत वापरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा करार आहे. या कराराचा उद्देश मानवाला चंद्रावर पोहोचवणे, 2025 पर्यंत मानवांना चंद्रावर नेण्याच्या अमेरिकन नेतृत्वाचा प्रयत्न आहे. पृथ्वीच्या या नैसर्गिक उपग्रहावर प्रथमच महिला उतरवण्याचाही मानस आहे. म्हणजे या कराराअंतर्गत किंवा या मोहिमेअंतर्गत चंद्रावर पहिल्यांदा महिला उतरवण्याचाही मानस आहे. 2024 साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहीम नासा आणि इस्रो एकत्रित राबवणार आहे. ही मोहीम ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, जपान, लक्झमबर्ग, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन आणि अमेरिका हे सुरुवातीचे 8 देश आहे. आपण आधी बघितलंच की 2020 साली 7 देश आणि अमेरिका म्हणजे 7 देशांना अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हा करार सुरू केला. तर हे 8 देश आहेत. आर्टेमिस मोहीम 16 नोव्हेंबर 2022ला नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेस लॉन्च सिस्टीममधून ओरियन अंतराळयानाच्या प्रक्षेपणापासून सुरू करण्यात आली आहे. या करारामुळे भारताला प्रगत प्रशिक्षण, तांत्रिक माहिती आणि वैज्ञानिक संधी निर्माण होणार आहे. नासासोबत सहकार्य केल्याने गगनयान मानवी मोहिमेसाठी आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी भारताची क्षमता वाढेल. तसेच भारताच्या किफायतशीर मोहिमेचा आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा फायदा आर्टेमिस कार्यक्रमाला होईल, ज्यामुळे अंतराळ संशोधनात परस्पर प्रगतीला चालना मिळणार आहे. म्हणजे अमेरिकेकडून आपल्याला प्रगत प्रशिक्षण, तांत्रिक माहिती, वैज्ञानिक संधी निर्माण होतील आणि आपल्याकडून म्हणजे भारताकडून जे नाविन्यपूर्ण विचार आहेत, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे, तो या आर्टेमिस कार्यक्रमाला त्याचा फायदा होईल. याच्यामुळे काय होईल की परस्पर प्रगतीला चालना मिळणार आहे. अंतराळ मोहिमांची सुरक्षितता वाढविणे, अनिश्चितता कमी करणे आणि सर्व मानवजातीसाठी जागेच्या शाश्वत आणि फायदेशीर वापरास प्रोत्साहन देणे आदी असे करार करण्यात आलेले आहेत. या करारांतर्गत
चंद्र, मंगळ, धूमकेतू, लघुग्रह यासंबंधी अंतराळ मोहिमा आखण्यात येणार असून इतरही खगोलीय संशोधनावर भर देण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचं की आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा आणि त्यात सामील होणारा भारत हा 27वा देश आहे. या आर्टेमिस कराराची सुरुवात 2020 साली 7 देशांनी केली होती. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली, म्हणजे टोटल 8 देशांनी याची सुरुवात केली. या मोहिमेची याचे ॲक्च्युअल प्रक्षेपण याच्यातील ओरियन अंतराळयानाचे प्रक्षेपण करून 16 नोव्हेंबर 2022ला या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. हे इथे लक्षात ठेवायचे आणि यात कुठले कुठले देश सामील आहेत सुरुवातीला ते लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच NPCBVI नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट या अंतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक वार्षिक लक्ष दिलेले आहे की मोतीबिंदू पात्र प्रकरणांचा अनुशेष दूर करण्यासाठी मिशन मोड मोतीबिंदू म्हणजेच मिशन मोड कॅटरॅक्ट सर्जरी शस्त्रक्रिया मोहीम 2022 ते 25 नेत्रज्योती अभियान सुरू करण्यात आलेले आहे. या मोहिमेअंतर्गत आर्थिक वर्ष 22-23 साठी 75 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात 83 लाख शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहे. तर आता लक्षात ठेवायचे की नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट या अंतर्गत काय केले जाते तर राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशांना एक वार्षिक लक्ष दिले जाते. जसे की 2022-23 साठी काय लक्ष दिले गेलेले होते 75 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे त्यांना लक्ष दिलेले होते. आता 75 लाख दिलेले होते, पण 2022-23 या वर्षी त्यांनी किती शस्त्रक्रिया केल्याची नोंद केलेली आहे आरोग्य मंत्रालयाने तर दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त, ती म्हणजे 83 लाख मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचे या मिशनबद्दल. पुढची बातमी बघूयात. सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या भारतीय महिला दुहेरी जोडीने मियू किहारा आणि मिवा हरिमोटो या जपानी जोडीचा पराभव करून ट्युनिशिया येथे झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत 2023 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर लक्षात ठेवायचं की वर्ल्ड टेबल टेनिस कॉन्टेंडर टूर्नामेंट ही कुणी जिंकलेली आहे तर भारतीय महिलांनी जिंकलेली आहे. भारतीय महिला जोडीने सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या जोडीने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा ट्युनिशिया येथे झालेली आहे आणि त्यांनी कुणाचा पराभव केला आहे तर जपानचा पराभव केलेला आहे. पुढची बातमी बघूयात. स्पेनच्या कार्लोस अल्कराजने ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनोरला पराभूत करून क्वीन्स क्लब 2023 ही टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे. तर लक्षात ठेवायचे की क्वीन्स क्लब 2023 ही स्पर्धा कशाशी रिलेटेड आहे. क्वीन्स क्लब स्पर्धा तर ही आहे टेनिस या खेळाशी संबंधित आणि 2023ची ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर ही स्पर्धा कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे. पुढची बातमी बघूयात. ब्राझीलमधील बिल PL 490/2007 हे विधेयक सध्या चर्चेत आहे. हे विधेयक वडिलोपार्जित जमीन हक्काशी संबंधित आहे. या विधेयकाला ब्राझीलमध्ये खूप विरोध होत आहे कारण ब्राझीलमधील स्थानिक समुदायाला 5 ऑक्टोबर 1988 पूर्वीच्या तंबीत असलेल्या म्हणजे ताब्यात असलेल्या जमिनींवरच हक्क सांगता येणार आहे. तर यात महत्त्वाचे काय की हे जे बिल आहे PL 490/2007 हे विधेयक कुठल्या देशाशी संबंधित आहे तर ब्राझीलशी संबंधित आहे. हे येथे महत्त्वाचे आहे आणि हे कशाशी संबंधित आहे तर वडिलोपार्जित जमीन हक्काशी संबंधित हे विधेयक हे बिल आहे. हे येथे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. खनिज सुरक्षा भागीदारी म्हणजेच MSP मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप हा अमेरिकेचा खनिज पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी
एक जागतिक उपक्रम आहे. लक्षात ठेवायचं की MSP हा कशाशी संबंधित आहे तर मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप आहे ती, जी खनिज सुरक्षा किंवा खनिज पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी हा उपक्रम आहे अमेरिकेचा. हा उपक्रम क्रिटिकल मिनरल्स अलायन्स म्हणूनही ओळखला जातो. लक्षात ठेवायचं की MSP हा क्रिटिकल मिनरल अलायन्स म्हणून देखील ओळखला जातो. जून 2022 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हा सुरू करण्यात आला होता. MSP आर्थिक समृद्धी आणि हवामान उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न करते. भारत जून 2023 मध्ये खनिज सुरक्षा भागीदारीचा 14वा सदस्य बनला आहे. स्वच्छ ऊर्जा आणि इतर तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ आणि महत्त्वाच्या खनिजांची मागणी येत्या काही दशकांमध्ये लक्षणीय वाढेल. म्हणून हा करार भारतासाठी महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वपूर्ण खनिजांसाठी चीनचे अवलंबित्व कमी करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची आहे. दुर्मिळ खनिजांच्या वाट्यात चीनचा जागतिक हिस्सा 70% आहे. या भागीदारीत कोबाल्ट, निकेल यासारखे 17 दुर्मिळ खनिजांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भारत सुद्धा हेवी रेअर अर्थ मेटल आणि लाईट रेअर अर्थ मेटलसाठी चीनवर अवलंबून आहे आणि हेच अवलंबित्व आपल्याला कमी करायचं आहे. म्हणून आपण या भागीदारीत सामील झालेलो आहोत. या खनिजांचा वापर लढाऊ विमाने, ड्रोन, रेडिओ संच, सौर पॅनल आणि पवन टर्बाईन यासारख्या हरित तंत्रज्ञानापर्यंत आणि इतर गंभीर उपकरणे तयार करण्यासाठी देखील केला जातो. म्हणून ते एरोस्पेस, दळणवळण आणि संरक्षण उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आहे. EV बॅटरी बनवण्यासाठी देखील मिनरल्सची गरज असते, ह्या खनिजांची गरज असते. सेमी कंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी ही खनिजे महत्त्वपूर्ण असतात. तर लक्षात ठेवायचं की खनिज सुरक्षा भागीदारी हा अमेरिकेचा खनिज पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी असलेला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम जून 2022 मध्ये सुरू केला गेला आहे आणि भारत यात जून 2023 मध्ये सामील झालेला आहे आणि यात सामील होणारा भारत हा 14वा सदस्य आहे. MSPला क्रिटिकल मिनरल MSP म्हणजेच मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिपला क्रिटिकल मिनरल्स अलायन्स म्हणून देखील ओळखले जाते. हे येथे महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. मेटाने एक अत्याधुनिक जनरेटिव्ह AI मॉडेल व्हॉइस बॉक्स विकसित केले आहे. हे मॉडेल बहुभाषिक मॉडेल म्हणजेच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोलिश किंवा पोर्तुगालमध्ये भाषण तयार करू शकते. मजकुराचे भाषणात रूपांतर करते आणि ऑडिओ संपादित करण्यासाठी कार्य करते. म्हणजे आपण या व्हॉइस बॉक्समध्ये जोही मजकूर टाकू त्याचा आधी त्या भाषेत रूपांतर होईल आणि मग त्याचा ऑडिओ तयार केला जाईल. तर लक्षात ठेवायचं की जनरेटिव्ह AI मॉडेल व्हॉइस बॉक्स कुणी विकसित केलेला आहे तर हा मेटाने विकसित केलेला व्हॉइस बॉक्स आहे. हे येथे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. इंडिगो भारतातील सर्वात मोठ्या प्रवासी कंपनीने सुमारे 500 A320 निओ प्रकारच्या विमानांसाठी एअरबसला ऑर्डर दिली आहे. एअरबसला मिळालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. म्हणून ही बातमी चर्चेत आहे. याआधी एअर इंडियाने 470 विमानांची ऑर्डर एअरबसला दिलेली होती. आता एअरबस ही कंपनी कुठल्या देशातली आहे तर ही कंपनी फ्रान्स या देशातली आहे. हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. युरो 2024 ही स्पर्धा 14 जून 2024 ते 14 जुलै 2024 दरम्यान जर्मनी येथे खेळवली जाणार आहे. जर्मनीने युरो 2024 या फुटबॉल स्पर्धेसाठी गेल्सेनकिरनचेन या शहरातील एक प्राथमिक शाळेत स्पर्धेच्या शुभंकराचे उद्घाटन केले आहे. हा शुभंकर टेडी बियर असणार आहे, ज्याचे नाव ठेवण्यासाठी अल्बर्ट, बर्नार्डो आणि बार्नहार्ड असे पर्याय होते, पण अल्बर्ट हे नाव निश्चित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवायचं की ही 2024 सालची
स्पर्धा आहे युरो 2024 स्पर्धा, जी फुटबॉल स्पर्धा आहे, जी जर्मनी येथे होणार आहे. आणि या स्पर्धेचा जो शुभंकर आहे तर तो कोण असणार आहे? एक टेडी बियर असणार आहे, ज्याचं नाव आहे अल्बर्ट. हे येथे लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वामीनाथन जानकीरामन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पदभार स्वीकारण्याच्या तारखेपासून 3 वर्षाचा कार्यकाळ मिळालेला आहे. पुढची बातमी बघूयात. पंजाब विद्यापीठ कायदा विधेयक 2023 पंजाब विधानसभेत पारित करण्यात आले आहे. पंजाबचे राज्यपाल सर्व 12 नमूद केलेल्या विद्यापीठांसाठी पदसिद्ध कुलपती म्हणून काम करतात आणि कुलपतींना इतर प्रशासकीय पदावर जसे की कुलगुरू म्हणून नियुक्त करण्याच्या अधिकारासह विविध अधिकार आणि जबाबदाऱ्या असतात. आता या कायद्यानुसार किंवा या सुधारणा विधेयकानुसार काय करण्यात आले तर विद्यापीठ सुधारणा विधेयकानुसार कुलगुरूंची नियुक्ती राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार किंवा शिफारशीनुसार असणे गरजेचे आहे. म्हणजे राज्यपाल हे स्वतः करू शकत नाही कुलगुरूंची नियुक्ती. आणि ह्या विधेयकानुसार राज्यपालाच्या जागी मुख्यमंत्र्यांना सर्व 12 विद्यापीठांसाठी पदसिद्ध कुलपती म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. पुढची बातमी बघूयात. पंजाब पोलीस कायदा 2023 पंजाब विधानसभेत मंजूर करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचे अध्यक्ष हे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. समितीत 7 सदस्य असतील. समिती पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूचित करेल आणि सूचित केलेल्या नावापैकी एकाची निवड पोलीस महासंचालकपदी करण्यात येईल. नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला 3 वर्ष पदावर राहता येईल. पुढची बातमी बघूयात. जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर हे बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात बांधले जाणार आहे. विराट रामायण मंदिराचे बांधकाम हे 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. 2012 मध्ये मंदिराचे भूमिपूजन झाले असले तरी त्या देशातील 12व्या शतकातील विराट अंगकोर वाट मंदिराच्या प्रस्तावित नावावर कंबोडिया सरकारने घेतलेल्या आक्षेपामुळे बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते. तर आता बांधकाम सुरू झालेले आहे आणि 2025 पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर हे जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर म्हणून ओळखले जाणार आहे. तर ते कुठे आहे? बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात हे मंदिर बांधले जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.